आणि थेट यावेळेला आपण नागपूर या ठिकाणी जाणार आहोत, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसतात। माध्यमांशी थेटपणे संवाद साधतात। जाऊयात। महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून महिला बचत गटाचा पोषण आहार हा जो महिला बनवतात, बचत गट तयार करतात पोषण आहार, त्या महिला बचत गटाकडेच त्या पोषण आहाराचं काम राहू द्यावं याकरता विदर्भातल्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। मी आमच्या मंत्री आदिती तटकर यांच्याशी बोललेलो आहोत। त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की आम्ही महिला बचत गटाचं कुठलंही काम काढणार नाही। नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं अशी टीका काल उद्धव ठाकरे यांनी केली। संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहिती आहे उद्धव ठाकरे यांना त्यांचे उमेदवार जे निवडून आले आहेत त्या उमेदवाराचे बूथ जर बघितले तर हिंदुत्ववादी विचार उद्धव ठाकरेंनी सोडला, म्हणून त्यांना मुस्लिम समाजाच्या अनेक कट्टरवादी लोकांनी त्यांना मतदान केलं आहे। खरं तर हिंदुत्वाची भूमिका कोणी कोणाला मत दिलं यापेक्षा हिंदुत्वाची भूमिका ही उद्धव ठाकरेंनी सोडली हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। मराठी माणूससुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही आहे, कोकणातला माणूससुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही, मुंबईचा व्यक्तीसुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही। आता उद्धव ठाकरे हे त्यांनी अपेक्षित केलेल्या सीट जिंकू शकलो नाही, आम्हीसुद्धा जिंकू शकलो नाही, पण आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतो आहे। पण उद्धव ठाकरे हे आत्मपरीक्षण करत नाही आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार आणि काँग्रेस वाढवण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत आणि उद्धव ठाकरेची भूमिका ही हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे। पटना हायकोर्टाने 65% आरक्षण जे दिलं होतं सरकारने, या सरकारने ते रद्द केलेलं आहे। त्याचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार आहे, कारण की आपणही जातीय जनगणना करावी महाराष्ट्राची तुम्हीच मागणी केली होती। नाही, जे संविधानाने 50%च्या आतमध्ये सर्व आरक्षण बसवावे, अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल, आपला घटना, या सर्वाचा विचार केला तर कॉन्स्टिट्यूशनल काय तर 50% आहे आणि 50%च्या वर कुणी दिलं तर ते कोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही। आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल। कोर्टाचा निकाल हा काही कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं। मला वाटतं निकाल पूर्ण बघितला नाही, निकाल बघेल, पण जे काही निर्णय दिला आहे तो त्या ठिकाणी बघावं लागेल कुठल्या मेरिटवर दिला आहे। शरद पवार म्हणले की 155 जागा आम्ही जिंकतोय या आगामी विधानसभा निवडणुकीत। त्यांच्याकडे आता 5 मुख्यमंत्र्याचे दावेदार झाले। राष्ट्रवादीमध्ये सुप्रियाताई, रोहित पवारला वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं, काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि वडेट्टीवारांना वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं, आणि शिवसेनेत माहीत आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही तयार झाले आहेत। पण खरं तर यांनी जे मतं घेतले आहेत हे खोटं बोलून घेतले आहेत। खटाखट 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 8,500 रुपये महिलांना महिन्याचे देऊ, महिलांना खोटं बोलले आहे। संविधान बदलणार आहे मोदीजी असं खोटं बोलले। त्यांनी बघितलं की मोदीजींनी संविधानाला हातात घेऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू केला आहे। आदिवासी समाजाला सांगितलं तुमचे हक्क काढणार आहे। आदिवासी समाजाकरता 86,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी मोदींनी दिले आहे। काँग्रेसच्या काळात 16,000 कोटी होते, आणि त्यामुळे आदिवासी समाजाला खोटं सांगितलं तुमचे हक्क काढणार आहे। आणि त्यामुळे हे जे खोटारडेपणा केली आहे या खोटारडेपणावर मतं मिळाले आहे। खरं तर जनतेला माफी मागितली पाहिजे। आणि राहुल गांधींनी जिथे इथे खासदार निवडून आले आहेत, राहुल गांधींनी काय म्हटलं, आमचे खासदार निवडून येतील त्या ठिकाणी 8,500 खटाखट देऊ। आता रामटेक लोकसभेमध्ये, महाराष्ट्राच्या त्यांच्या 31 लोकसभेमध्ये त्यांनी खटाखट खटाखट वाटप चालू करावे, नाहीतर महिला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारजी, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर रांगा लावतील, कारण तुम्ही खोटं बोललाय लोकांशी। आणि त्यामुळं खोटेपणा खूप दिवस चालणार नाही। आणि आताही ते मेळाव्यात वगैरे जे बोलतात आहे, खरं तर मोदीजी कुठं, उद्धव ठाकरे कुठं, देवेंद्रजी कुठं, उद्धव ठाकरे कुठं, काहीतरी मनोरंजन सुरू आहे। उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे लोक कंटाळलेले आहेत, तेच ते भाषण आणि तेच ते काम। उद्धव ठाकरेला माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून, 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काम केलं
जनतेला विकास सांगावा. टोमणे मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही. सकाळचा भोंगा राजकीय असतो. हे भोंगे न वाजवता महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता, या ठिकाणी शेतकऱ्याला नाही मिळून देण्याकरता काय तुमचं म्हणणं आहे हे सांगितलं पाहिजे. पण नुसते राजकीय भाषणं करायचे, भाषणं करायचे, नरेटिव्ह सेट करायचे आणि मतं घ्यायचे. आता लोकसभेला आपण लोकसभेला चाललं की संविधान बदलणार, आदिवासीला हे होणार. आता कुठल्या मुद्द्यावर लढणार आहे? आता विकासाच्या मुद्द्यावर लढा. तुम्ही 2.5 वर्ष काय केलं सांगा मुख्यमंत्री म्हणून. शरद पवार साहेब सांगतील काय केलं राज्याकरता, आम्ही सांगू राज्याकरता काय केलं. त्यामुळं निवडणूक ही आता अशी होणार नाही, ती विकासावर होईल. रामदास कदम काल बोलले की अजित पवारांना थोडं उशिरा घेतलं असतं तर बरं झालं असतं, थोडं वेगळं असतं. नाही, मला रामदास कदमजी कुठल्या उद्देशाने बोलले, त्यांचा बोलण्याचं तात्पर्य काय होतं हे माहिती नाही. MSP मध्ये आज वाढ झालेली आहे. केंद्र सरकारने 14 खरीप पिकांमध्ये MSP ची वाढ केली आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं मी आभार मानतो की केंद्र सरकारने 14 पिकाला MSP वाढवली. आणि मी राज्य सरकारला विनंती करणार आहे का या MSP मध्ये तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी थोडं वाढवली पाहिजे, जेणेकरून कापूस, सोयाबीन आणि हे 14 पिकं आहे यांना राज्य सरकारची हमी आणि केंद्र सरकारची हमी. जर राज्याची हमी अजून मिळाली तर मोठ्या प्रमाणावर कापसाला भाव येईल, सोयाबीनला येईल. त्यामुळं केंद्र सरकारची जशी हमी आहे तशी राज्य सरकारने सुद्धा काहीतरी MSP मध्ये आपल्याकडूनही मदत करावी अशी मागणी मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून केली आहे. मराठा आणि OBC आरक्षणावर केंद्र सरकारनं बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही असं शरद पवार म्हणतात. केंद्र सरकारचा काय संबंध आहे? काय संबंध आहे केंद्र सरकारच्या या दोन्ही आरक्षणाच्या संबंधात? राज्याची भूमिका आहे, राज्यांनी निर्णय करायचे आहे. तुम्ही एवढे दिवस सत्तेमध्ये होता, तुम्ही नेहमी शरद पवार साहेबांची नेहमी भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे, लपून नाही आहे. त्यांचं जर त्यांच्या सरकारमधले GR बघितले त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आलं असतं. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागासवर्गीयासारख्या सवलती देता आल्या असत्या. पण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता शरद पवार साहेबांनी कुठली भूमिका घेतली नाही. आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार साहेब बोलतात आहे, हे आश्चर्य आहे. आपलं सरकार असताना, आपण मुख्यमंत्री असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये केस लढली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचं आरक्षण केलं, जे आमच्या महायुतीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. आणि तुम्ही आता बोंबा मारताय, कुठल्या अधिकाऱ्याने बोंबा मारतायत? मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे OBC आणि मराठा समाजाला संरक्षण देणारा आमचं महायुतीचं सरकार आहे. वाढवण बंदराला मंजुरी मिळाली आहे. 72,000 कोटी रुपये मंजूर झाले. 60 वर्षानंतर प्रश्न सुटला, रोजगार वाढतील. मी तेच सांगतो आहे, हे जे सकाळचे भोंगे आहे आणि 3 पार्ट्या महाविकास आघाडी आहे, हे नुसते लोकांना संभ्रमित तयार करून विकासापासून दूर नेत आहे. विकासाच्या मुद्द्यावर कोणी त्या ठिकाणी बोलत नाही. आता एवढे मोठे मोठे निर्णय केंद्र सरकारने केले, त्यावर काही सरकारचं अभिनंदन करणार नाही, त्या ठिकाणी क्रेडिट देणार नाही, पण मात्र डायव्हर्ट करतील. मीडियाच्या माध्यमातून विकासाचे कामं डायव्हर्ट करतात आहे. मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे, या महाराष्ट्राचं हित तुम्ही बघताय, महाराष्ट्राचं हित या ठिकाणी विकासावर आहे. तुम्हालाही विनंती आहे की सकाळचे हे टोमणे तुम्ही दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्वांनी सरकारलाही आणि विरोधी पक्षालाही मदत करा अशी आपल्यालाही माझी विनंती आहे. विधान परिषदेच्या विरोधात उभाटा गट न्यायालयात जाण्याच्या तयारी. कुठेही काही जाऊ द्या, त्यांचे अधिकार त्यांना आहे. आता उभाटा कुठं जायचं आणि खुबाटा कुठं जायचं मी काय सांगू. सुजय विखेंनी 40 मतदान केंद्रावरचे VVPAT आणि EVM तपासणीच्या मागणी केलेली आहे. नाही, आपला अधिकार आहे उमेदवाराचा. आपापला प्रत्येक विरोधी पक्ष असो की आमचा असो, जर कुणाला वाटतं की शंका, तर शंका निरसन करायचे अधिकार सर्वांना आहे. ओके, थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.